नमस्कार मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये UPSC 2024चा निकाल घोषित झाला। या निकालामध्ये कोल्हापूरचा बिरदेव सिद्धप्पा डोणे हा धनगर समाजातील मुलगा, जो धनगर समाज जो पारंपरिक मेंढपाळनाचं काम करतो, जो एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फिरत असतात, ज्यांचं आयुष्य शेताच्या बांधावरती निघतं, अतिशय हालाकीची परिस्थिती असते, असा बिरदेव सिद्धप्पा डोणे यांनी UPSC मध्ये संपूर्ण भारतामध्ये 551वी रँक मिळवली आणि घवघवीत यश प्राप्त केलं। त्यांनी कष्ट केलं, अभ्यास केला, अभ्यास योग्य दिशेने केला आणि त्याला यश भेटलं। आता जेव्हापासून हा निकाल लागलाय तेव्हापासून संपूर्ण बातम्यांमध्ये, रील्समध्ये, फेसबुकमध्ये सिद्धप्पा डोणेच्या गोष्टी, त्याची स्टोरी व्हायरल होते आणि ती झालीच पाहिजे, कारण त्यांनी कष्ट केले। पण जेव्हापासून मी तुम्हाला लिहून देतो, जेव्हापासून या व्हिडिओज बाहेर आल्यात सिद्धप्पाच्या बिरदेवच्या, तेव्हापासून महाराष्ट्रातील अनेक पालकांच्या इच्छा आकांक्षा वाढल्या असतील, अनेक पालकांच्या भुवया उंचावल्या असतील। कारण का त्यांना वाटलं असेल की अरे, धनगर समाजातील एक मुलगा उन्हातानामध्ये बसून अभ्यास करून UPSC पास करू शकतो, तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी का करू शकत नाही। आणि त्यांच्या याच प्रश्नामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या अनेक पिढ्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होणार आहे, कसं त्यांच्या आयुष्याला घोडे लागणार आहेत, याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक वाघमारे। जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राइबचं बटन दाबून घ्या। मित्रांनो, पालकांना सर्वात पहिले सांगतो की UPSC ही जी परीक्षा आहे, ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे। ही परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते। पहिला टप्पा UPSC प्रिलिम्स, दुसरा UPSC मेन्स आणि तिसरा म्हणजे मुलाखत। आता दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी UPSC प्रिलिम्ससाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता। 14 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 14,627 विद्यार्थी हे UPSC मेन्ससाठी प्राप्त ठरले होते। आता ही जी परीक्षा आहे, याचा सक्सेस रेट, जो यशाचा टक्का आहे, हा फक्त 1% आहे। त्यामुळे हे लक्षात घ्या पालकांनो की प्रत्येक जण बिरदेव कृष्णप्पा डोणे नसतो। प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक मुलामुलीची इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात, त्यांची कष्ट करण्याची पद्धत, किती कष्ट करतात हे वेगळं असतं। त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला बिरदेव सिद्धप्पा डोणे सोबत त्याची तुलना करू नका। आता तुम्हाला वाटलं असेल की बिरदेव यांनी मेंढपालन करत करत, अभ्यास करत UPSC परीक्षा पास केली, तर तसं मुळीच नाहीये। त्यांनी स्वतः तो बोललाय की तो दिल्ली पुण्यामध्ये राहून त्यांनी 4 वर्ष अतिशय कष्ट घेऊन अभ्यास केला आणि तेव्हा तो पास झाला। त्यामुळे आता काय झालं असेल, आता बातम्यांमध्ये बिरदेवच्या व्हिडिओ येत आहेत। मग रोज संध्याकाळी घरामध्ये आई वडील, मुलगा मुलगी बातम्या बघायला बसल्या असतील। टीव्हीवरती बिरदेवची व्हिडिओ आली की आई वडील अतिशय इच्छेने, अतिशय एका मोठे स्वप्न बघून आपल्या मुलीकडे बघतील। ते बघ बिरदेव, धनगराचा मुलगा, तो जर UPSC पास करू शकतो तर तुला कसली कमी आहे। तुला तर आम्ही कोचिंग क्लास लावलेत, तुला तर आम्ही कोचिंगला जायला गाडी दिले, तुझ्याकडे फोन आहे, तुझ्याकडे AC चा रूम आहे, तुला कसलीच कमी नाही, तर तू सुद्धा UPSC परीक्षा पास करू शकतोस। आणि अशाच दबावाखाली येऊन हजारो लाखो विद्यार्थी आता परत UPSCच्या परीक्षेसाठी बसणार। काही लाखो विद्यार्थी पुणे मुंबईकडे येणार, एक रूम घेणार, मित्रांपासून, समाजापासून, जगापासून दूर होऊन UPSCचा अभ्यास सुरू करणार। मग नापास होणार। मग नापास झालं की मित्र काय बोलतील, आई वडील काय बोलतील, याच्या भीतीने परत ते पुढच्या वर्षी परीक्षेला बसणार, परत नापास होणार, परत त्याच भीतीने अजून पुढच्या वर्षी परीक्षेला बसणार। अशा भीतीपोटी ते वयाच्या 30-35 वर्षापर्यंत UPSCची अभ्यास परीक्षा देत असतात। यांच्याकडे बॅकअप प्लॅन नसतो। जर UPSC झालं नाही तर मग परत आयुष्यामध्ये करणार काय, कोणता बॅकअप प्लॅन नसतो। ज्यांचे आई वडील मोठे वेल सेटल असतात, शिक्षक असतात, ज्यांच्याकडे पैसा असतो, त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडाच, पण जे गरीब विद्यार्थी, जे इतके वर्ष UPSC परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांचा बॅकअप प्लॅन नसतो, वय वाढलेलं असतं, त्यांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही, मुलींचं सोडाच हो, त्यांना मुलगा भेटेलच, पण अशा पद्धतीने यांचं आयुष्य वेस्ट होतं, त्यांच्याकडे दुसरा प्लॅन नसतो। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की शांत बसा, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला एक फक्त प्रेमळ प्रश्न विचारा की बाळा, तुला काय आवडतं, तुला काय बनायचं आहे। मग तो काही बोलेल की आई पप्पा, मला क्रिकेटर बनायचं आहे, मला लेखक, पत्रकार बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे,
मला ट्रॅव्हलर बनायचं आहे, मला फिरायला आवडतं, तो काही बोलेल, तो जे काही बोलेल त्या क्षेत्रात त्याला जिद्दीने चिकाटीने कष्ट करायला सांगा. ज्या पद्धतीने बिरदेवने त्याच्या क्षेत्रामध्ये नीट अभ्यास करून तो पास झाला, तसंच आपल्या मुलाला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रामध्ये त्याला कष्ट करायला सांगा. त्याने जर योग्य पद्धतीने कष्ट केलं तो त्या क्षेत्रामध्ये नक्कीच एक यशस्वी होईल. कारण UPSC हेच आयुष्य आहे असं समजून चालू नका. UPSC सोडून सुद्धा अनेक ऑप्शन आहेत. जे ऑप्शन एक्सप्लोर करायला आपल्या मुलाला आणि किंवा मुलीला सांगा. हीच माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. जबरदस्ती स्वतःच्या मुला-मुलीला UPSCमध्ये ढकलू नका. कारण पास होईल की नाही याची काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणून ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवली आहे. ही व्हिडिओ तुम्ही अशा पालकांपर्यंत पोहोचवा जे जबरदस्ती आपल्या मुलाला मुलीला UPSCचा अभ्यास करण्यासाठी भाग पाडतायत. मित्रांनो, एवढंच मला या व्हिडिओमधून बोलायचं होतं. व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.